मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी ही म्हण तुम्ही ऐकलेली असेल। अगदी त्याच पद्धतीनं एका ठिकाणी एका परिसरामध्ये घडलंय आणि त्या लग्नाची चर्चा संपूर्ण गावभर जिल्हाभर आणि सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। सर्वत्र त्या लग्नावर चर्चा होत आहे, कारण की या लग्नामध्ये असणारा जो नवरदेव आहे त्याचं वय 80 वर्ष आहे। तर त्यानं ज्या मुलीबरोबर ज्या तरुणीबरोबर लग्न केलंय ती नवरी अवघ्या 25 वर्षाची आहे। मग आता 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 25 वर्षाच्या नवरीबरोबर लग्न का केलं, त्या नवरीनं त्याच्यासोबत लग्न का केलं, हे दोघं जण एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी का राजी झाले, असाच प्रश्न त्या लग्नामध्ये सहभागी झालेल्या लोकांना पडलेला होता। आणि ज्यांनी ही गोष्ट ऐकली, ज्यांनी हे प्रकरण ऐकलंय त्यांना सुद्धा एक मोठा प्रश्न पडला की बाबा नेमकं असं कशामुळं घडलं, काय घडलं, हेच आपण सविस्तर या गोष्टीच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशन लगेच ऑन करून टाका। ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे आपल्याच देशामधील बिहार राज्यामध्ये। बिहार राज्यातलं जे गया जिल्हा आहे, या गया जिल्ह्यामध्ये हमजापूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा एक 80 वर्षीय व्यक्ती होता। आता तुम्हाला वाटेल काय दुसऱ्या राज्यातली गोष्ट आहे, दुसऱ्या राज्यातली घटना आहे, पण मात्र त्याच्या मागे कारण आहे तसंच आहे। त्यानं लग्न काऊन केलं, कशामुळं केलं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। आता या हमजापूर गावामध्ये राहणारा एक 80 वर्षीय व्यक्ती होता आणि त्या 80 वर्षीय व्यक्तीचं नाव होतं मोहम्मद नुरानी। मोहम्मद नुरानी हा 80 वर्षाचा म्हातारा होता। काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं, 2 मुलं होते, मुलं मोठी झालेली होती, त्यांचं सुद्धा लग्न झालेलं होतं। पण मात्र त्याची जी बायको आहे तिचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि म्हणून त्यानं आता 80व्या वर्षी 25व्या वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं होतं आणि लग्न करून तो तिला घरी घेऊन जात होता। आता या लग्नामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडला की कशामुळे लग्न केलं, काय केलं, आणि जेव्हा पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला तेव्हा त्यानं सांगितलं की लग्न करणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणूनच मी हे लग्न केलेलं होतं। आता त्याला वारंवार विचारायचं की बाबा नेमकी अशी काय गरज पडली होती की 80व्या वर्षी लग्न करावं लागलं। त्या नवरीला सुद्धा काही प्रश्न विचारले तेव्हा तिनं सांगितलं की तिला सुद्धा गरजेचं होतं त्याच्यासोबत लग्न करणं। आता घ्या, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, दोघांचं मर्जी एकमेकांबद्दल होती तर मग लोकांनी बी लग्न लावून दिलं आणि समारंभात लग्न पाऊर पडलं। पण नेमकं खरं कारण काय होतं, जेव्हा पत्रकारांनी वारंवार विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचे 2ही मुलांचे लग्न झालेले आहेत। नोकरीनिमित्त, कामधंद्यानिमित्त ते एका दुसऱ्या शहरात राहतात आणि दुसऱ्या शहरात राहत असल्यामुळं त्यांचे लेकरं बाळं सगळे तिकडच आहेत। ते या म्हाताऱ्याकडे लक्ष देत नाहीत, याला विचारत नाहीत। हा एक शेतकरी आहे, याच्याकडे जमीन आहे, पण त्या जमिनीमध्ये काम करायला सुद्धा कोणी तयार नाही। त्या घरामध्ये तो एकटाच पडलेला आहे, म्हणून आता त्याला कोणीतरी साथीदार पाहिजे, कोणीतरी जोडीदार पाहिजे, म्हणून त्यानं त्या 25 वर्षीय तरुणीबरोबर लग्न केलं आणि ते व्हिडिओ, तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना सुद्धा दिसत आहेत। आता हे झालं नवरदेवाकडचं, त्याला कोणी सांभाळायला नव्हतं म्हणून त्यानं 25 वर्षीय तरुणीबरोबर लग्न केलेलं होतं। पण मात्र ही 25 वर्षीय तरुणी नेमकं लग्न करायला का तयार झाली असे सुद्धा प्रश्न पडले होते। तेव्हा काही चर्चा, काही कारणं समोर येत आहेत की त्या माणसाच्या संपत्तीवर, जमिनीवर या तरुणीचा डोळा होता आणि त्याची संपत्ती मिळवण्यासाठी हिनं त्याच्यासोबत लग्न केलं आणि ते गेल्यानंतर ती सगळी संपत्ती हिला मिळेल, मग ही दुसरा सुखाचा संसार सुरू करेल, असे सुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। आता अशा पद्धतीनं त्या तरुणीनं त्या पुरुषाबरोबर लग्न केलेलं असलं तरी अनेकांनी याच्यावर टीकासुद्धा केली आहे, अनेकांनी नावंसुद्धा ठेवली। जरी त्याला दुसरं लग्न करायचं होतं, सुखाचा संसार करायचा होता, तर त्यानं त्याच्या बरोबरीची किंवा थोडीफार कमी वयाच्या महिलेबरोबर लग्न करायला हवं होतं। पण मात्र थेट 80 वर्ष कुठं आणि 25 वर्ष कुठं, हे सगळं घडल्यामुळं अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणावर उपस्थित केलेले आहेत। शेवटी मर्जी ज्याची त्याची आहे, आपल्याला काय करायचं अशा म्हणण्याप्रमाणे शेवटी ज्यांनी जे केलं तो त्यांचा निर्णय आलाय। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून कळतंय। एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो। त्याच पद्धतीनं अगदी स्पष्टपणे तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।